आपण बघत आहात इंडिया स्टार 9 आवाज जनतेचा। आज गोरेगाव पूर्वेला आरे कॉलनी येथे सुगंधा शेट्टे मॅडम ज्या आहेत समाजसेविका आहेत, त्यांच्या विभागामध्ये लायन्स क्लब गोकुळधाम यशोधाम यांच्यातर्फे जागतिक महिला दिन आयोजित करण्यात आला। उत्स्फूर्त असा महिलांनी त्याला प्रतिसाद दिलेला आहे। आपल्याबरोबर शेट्टे मॅडम आहेत। शेट्टे मॅडम, या महिला दिनानिमित्त जो कार्यक्रम आयोजित केला त्याच्याबद्दल आपण काय सांगाल? महिला दिनाच्या सर्व महिलांना हार्दिक स्वागत करते। गेल्या 8 तारखेला खरं म्हणजे हा कार्यक्रम माझा होणार होता, कारण माझ्या वॉर्डमधल्या 1000 महिलांचं मी प्लॅनिंग केलं होतं महिला दिनाचा कार्यक्रम, परंतु अचानक आचारसंहिता लागल्यामुळे मला हा कार्यक्रम करता नाही आला। परंतु हा माझा कार्यक्रम कॅन्सल म्हणून जेव्हा सांगितला तेव्हा आमच्या ज्योतिताई कुलकर्णी या आपल्या लायन्स क्लबच्या उपाध्यक्ष आहेत आणि गोकुळधाम यशोधामचे जे लायन्स क्लबचे आपले चेअरमन आहे गुप्ता साहेब, आयोजक आहेत आपले उमेश जोशी सर, यांनी आम्हाला सांगितलं की मॅडम तुम्ही हा कार्यक्रम कॅन्सल करू नका, कारण आम्ही आमच्या लायन्स क्लबच्या तर्फे हा कार्यक्रम आयोजित करतो म्हणून। आणि ठरल्याप्रमाणे लायन्स क्लबच्या वतीनं आज हा इतका चांगला कार्यक्रम आम्ही आयोजित केला। जवळजवळ 200 ते 250 महिला आज या कार्यक्रमाला आल्या। ज्योती मॅडमने आपल्या गाण्याच्या मार्फत ओजस ऑर्केस्ट्रा ओजस क्रिएशनच्या वतीनं आज महिलांचं चांगलं करमणूक केल्या। मी ह्या विभागामध्ये 2 वेळच्या नगरसेविका आहे, त्याच्यामुळे वार्डमध्ये चांगला माझा संपर्क आहे आणि या संपर्काच्या माध्यमातूनच आज इथे आमच्या महिला जमा झाल्या आहेत। मी ज्योतिताईंना आणि जोशींना सांगितलं की महिला आणायचं काम माझं असेल, बाकीचे सगळे कार्यक्रम करायचे तुमचे असतील, लायन्स क्लबच्या वतीने मदत करायची असेल ती। त्याप्रमाणे त्यांनी आज या लायन्स क्लबच्या वतीनं गोकुळधाम यशोधाम लायन्स क्लबच्या वतीनं अतिशय चांगला कार्यक्रम घेतला। मी त्यांना धन्यवाद देते, कारण अशा या आरे कॉलनीसारख्या अविकसित विभागातून या ज्या आदिवासी महिला आलेल्या आहेत आणि ह्या महिलांना आज इथे त्यांच्या तोंडावर हास्य पाहिल्यानंतर आनंद वाटला, कारण एवढा सगळा कार्यक्रम होईपर्यंत कुठल्याही महिला आमच्या हल्ल्या नाहीत। याचं कारण की आजचा हा मॅडमच्या वतीनं ज्या ऑर्केस्ट्राची गाणी आम्हाला ऐकायला मिळाली तिथे या सगळ्या महिलांनी एन्जॉय केला। मी सगळ्या लायन्स क्लबच्या महिलांना आणि लायन्स क्लबच्या सदस्यांना एवढं सांगू इच्छिते की आम्ही या ग्रामीण भागामध्ये जसं आदिवासी लोक असतात तसं या आदिवासी लोकांच्यामध्ये आम्ही कामं करतो। या लोकांना ज्या काही नागरिक सुविधा रोडाकडून मिळत नसतील, पण तुमच्या माध्यमातून आम्हाला जर काही गोरगरीब मुलांना महिलांना काय आर्थिक मदत झाली तर जरूर आम्ही तुमच्याशी संपर्क साधू आणि आम्हाला आनंद वाटेल की लायन्स क्लबच्या वतीनं आम्हाला कोणताही प्रोग्राम करायला किंवा मदत घ्यायला आनंद वाटेल। खूप खूप धन्यवाद देते या लायन्स क्लबला आणि माझ्या ज्योतिताई पुढच्या वर्षी अध्यक्ष होणार आहेत, म्हणजे मी हक्काने सगळी कामं त्यांच्याकडनं करून घेणार, म्हणून सगळ्यांना परत शुभेच्छा देते। संपवते 2 शब्द, जय हिंद जय महाराष्ट्र। आपल्याबरोबर लायन्स क्लबच्या व्हाईस प्रेसिडेंट, त्याचबरोबर ओजस क्रिएशनच्या सर्वा त्यांचे मिस्टर ज्यांचा त्यांना नेहमी साथ असतो आणि खूप चांगला संगीतांचा मराठी हिंदी गीतांचा कार्यक्रम नेहमी ठिकठिकाणी करत असतात। आजही या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे कार्यक्रमाचं त्यांनी आयोजन केलं आहे। ज्योती मॅडम, आज जो कार्यक्रम लायन्स क्लब तर्फे करण्यात आला आणि तुमचा जो संगीताचा कार्यक्रम झाला त्याबद्दल तुम्ही काय लायन्स क्लब ऑफ गोकुळधाम यशोधाम गेले 35 ते 36 वर्ष सामाजिक कार्य आणि विविध म्हणजे ह्या एरियात तर आम्ही करतोच, पण विविध गावाबाहेर जाऊन आम्ही कार्य करतो। अन्नदान असू दे, मेडिकल कॅम्प असू दे, शाळेतल्या मुलांना मदत असू दे, गरजूंना मदत असू दे किंवा स्कॉलरशिप असू दे, अशा विविध माध्यमातून लायन्स क्लब कार्यरत आहे। आणि आज ही जी संधी लायन्स क्लबच्या वतीनं महिलांना जो एक नारी शक्ती म्हणून जे आहे त्यांना एक सत्कार करण्याचा जो एक ही संधी मिळाली आहे। 8 मार्चच्या निमित्ताने आज 30 मार्च आहे, पण महिनाभर आपण तो सादर करत असतो आणि नारी शक्ती सन्मान करण्याकरता सुगंधा शेट्टे मॅडम ज्या स्वतः समाजसेविका आहेत, गेली कित्येक वर्ष त्या या क्षेत्रामध्ये म्हणजे गरजूंना त्या मदत करत आलेल्या आहेत आणि महिलांना त्यांचा विशेष मदत करणं म्हणजे आरेपाड्यामध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे या सगळ्या ज्या आदिवासी महिला आहेत त्यांना एक त्यांच्या मदतीचा हात, मायेचा, प्रेमाचा, स्नेहाचा त्यांचा नेहमी संपर्क असतो आणि आज आम्हाला त्यांच्या वतीने ही संधी मिळाली की लायन्स क्लबच्या वतीनं त्यांना आम्ही छानशी एक भेटवस्तू दिली
आणि त्यांना आम्ही नाश्त्याची अरेंजमेंट केली होती. आमचे क्लब प्रेसिडेंट गुप्ताजी यांनी पुढाकार घेऊन आणि या कार्यक्रमाचे आयोजक उमेश जोशीजी यांनी पूर्ण या कार्यक्रमाकरता पुढाकार घेऊन आणि पूर्ण त्याची जबाबदारी त्यांच्यावर घेतली होती. पूर्ण पोळ्याची पाकळी सर्व आमच्या सदस्यांनी याकरता मदत केलेली आहे. आणि आमचा ओजस क्रिएशन जे मी ज्योती कुलकर्णी आणि माझे मिस्टर श्रीकांत कुलकर्णी गेली कित्येक महिने आणि कित्येक वर्षे आम्ही संगीताच्या माध्यमातून लोकांना काही आनंदाचे विरंगुळाचे क्षण मिळावे हा आमचा प्रयत्न असतो. आणि आज सर्वांच्या टाळ्या आणि नृत्य सादर केलं, सर्वांनी उत्स्फूर्तपणे नृत्य केलं, त्यामुळे आम्हाला आमच्या त्याप्रमाणे एक पसंतीची पावती त्यांनी दिलेली आहे. आमचे सर्व गायकांनी नेहमी ते आम्हाला साथ देतात आणि आमच्याबरोबर या कार्यक्रमाला रंगतदार बनवतात. आणि विकासजी नेहमी आमच्या टीममध्ये सामील होऊन आमचा कार्यक्रम यशस्वी बनवतात. तर आम्हाला आज मनापासून आनंद होत आहे की आणि सर्व सुगंधा मॅडम आणि सर्वांचे आम्ही आभार मानतो आणि सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या पुनश्च शुभेच्छा. आपल्याबरोबर श्रीकांत कुलकर्णी सर पेशाने सिव्हिल इंजिनियर आहेत आणि त्याचबरोबर गायन क्षेत्रामध्ये पण त्यांचा महारत आहे. खूप सारे कोर्सेस त्यांनी केलेले आहेत आणि त्याचबरोबर जे नवीन गायक आहेत त्यांना प्रशिक्षण देण्याचं काम ते करतात. सर, हा कार्यक्रम जो आयोजित केला या कार्यक्रमाबद्दल थोडक्यात काहीतरी. मी गेले 25 वर्ष लायन्स क्लबमध्ये असोसिएटेड आहे आणि 25 वर्ष माझ्याकडून विविध कार्यक्रमाद्वारे मी समाजसेवा करण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि एक त्यातला विशेष कार्यक्रम म्हणजे हा संगीताचा कार्यक्रम. आणि आम्ही आमच्या लायन्स क्लबतर्फे खूप संगीताचे कार्यक्रम करतो. आज सुगंधा शेटे मॅडमने आम्हाला ही संधी दिली, तर नेहमीच ते आम्हाला ह्या अशा तऱ्हेचे कार्यक्रम करण्याची जी संधी देतात त्याबद्दल आम्ही खूप खूप आभारी आहोत. आणि ह्या माध्यमातून आज जागतिक महिला दिनानिमित्त हा जो कार्यक्रम झाला, ह्या सर्व ज्या सुमारे 250-300 महिला जिथे जमा झाल्या होत्या, तर त्यांना आम्ही काही आनंदाचे क्षण देऊ शकलो आणि त्यांनी आमचा कार्यक्रम अतिशय म्हणजे एन्जॉय केला. आणि ह्याच्यामध्ये आमचे सर्व गायक कलाकार जे होते, विकासजी होते, आमच्या सुलभाजी होत्या, त्यानंतर रूपाजी होत्या आणि लीनाजी होत्या, मी स्वतः गायलो. तर आम्हाला खूप आनंद मिळाला आणि असेच कार्यक्रम आम्ही ह्याच्यापुढे सुद्धा करत राहू. आणि सुगंधा शेटे मॅडमनं मी रिक्वेस्ट करतो की त्यांनी जेव्हा जेव्हा त्यांच्या मनात संगीताचा कार्यक्रम करण्याचा म्हणजे असा हे प्रयोजन होईल त्यावेळेला ओजस क्रिएशनची त्यांनी जरूर आठवण करावी. आम्ही त्यांच्या सेवेस कधीही हजर आहोत. तर मला वाटतं एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो आणि जागतिक दिनानिमित्त सर्व महिलांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. आणि नारी शक्ती म्हणजे काय हे मी माझ्या घरातूनच सुरुवात केलं आहे. माझ्या मिसेसना मी पूर्ण प्रोत्साहन दिलं आणि त्या पुढच्या वर्षी लायन्स क्लबच्या आमच्या प्रेसिडेंट होणार आहेत. तर ही नारी शक्ती जी आहे ही फार महत्त्वाची आहे देशाच्या प्रगतीसाठी, आपल्या राष्ट्राच्या प्रगतीसाठी, आपल्या ह्या राज्याच्या प्रगतीसाठी. तर सर्व महिलांना पुन्हा एकदा शुभेच्छा आणि जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. अशाच प्रकारे नवनवीन विषय घेऊन आम्ही तुमच्यासमोर नेहमी येत असतो. जनतेची आवाज प्रशासनापर्यंत आणि सर्व समाजापर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम करत असतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटतो तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.